युवा व्याख्याते हर्षल नलावडे हे सातारा येथील भुयाचीवाडी परिसरातून जात असताना हायवेवरील विठ्ठल कामत हॉटेल समोर एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली त्यांना दिसली. वाढलेली दाढी, मळलेले आणि फाटलेले कपडे अशी त्यांची अवस्था होती. या व्यक्तीचं नाव अविनाश असल्याचं समोर आले. ते मूळचे पुण्याचे असून कामानिमित्त मुंबईत राहत होते. विशेष म्हणजे त्यांनी बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलंय. एवढंच नव्हे तर त्यांना इंग्लिश भाषाही चांगली येते. त्यामुळे रस्त्यावर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या या व्यक्तीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी ऐकून हर्षल यांनाही आश्चर्य वाटलं. मला 31 वर्षांचा स्टॉक मार्केटचा अनुभव आहे. हर्षल यांनी अविनाश यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण स्टॉक मार्केट क्षेत्रात तब्बल 31 वर्ष काम केल्याचं सांगितले. म्हणजेच वित्तीय क्षेत्रात दीर्घकाळ काम केल्यामुळे या व्यक्तीला बाजारपेठेचा मोठा अनुभव असल्याचं त्याच्या बोलण्यातून दिसून आलं. अविनाश यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जवळची कुटुंबीय किंवा आधार देणारी व्यक्ती उरली नाही. पूर्वी त्यांच्याकडे राहण्यासाठी घर होते, मात्र काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि अखेर त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली. माझ्या मागे कोणी नाही या भावनेतून त्यांची एकाकीपणाची अवस्था स्पष्ट होतीये. सध्या अविनाश यांच्याकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत नसल्याचं त्यांनी सांगितले. मी कोणाकडे काही मागत नाही, कोणी दिले तर खातो, चहा पितो, अशा शब्दात त्यांनी आपली परिस्थिती सांगितली. त्यांच्या बोलण्यात आक्रमकता किंवा मदतीची विनवणी दिसत नसून आपल्या परिस्थितीचा स्वीकार केल्यासारखा त्यांचा सूर होता. अविनाश यांनी आपल्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करताना हा माझ्या आयुष्यातील ब्रेक आहे असं म्हटलं. आपण आयुष्याला कंटाळलो असून सध्या काहीही करण्याची इच्छा राहिलेली नसल्याचं त्यांनी सांगितले. त्यांचे वय सुमारे 58 वर्ष असल्याचं त्यांनी सांगितले आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी हर्षल यांना आपण गेल्या 7 वर्षात अंघोळ केलेली नाही असं सांगितले. अविनाश यांच्याशी झालेल्या संवादातून ते शांतपणे आणि समजूतदारपणे बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यामुळे रस्त्यावर राहणारी प्रत्येक व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. बेरोजगारी, कुटुंबियांचा मृत्यू, आर्थिक संकट, सामाजिक एकाकीपणा आणि दीर्घकाळाचा ताण यांसारख्या अनेक कारणांमुळे एखादी व्यक्ती बेघर होऊ शकते. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.